हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अपूर्वा तुमचं आयुष्य सतरंगी करण्यासाठी घेऊन आले एक अतरंगी व्लॉग. तर तुम्ही विचारत पडला असाल की रोज इतर वेळेला व्लॉग सुरू करतानाच एकदम सकाळी सकाळी कसं काय सुरू केला. तर त्याचं कारण असं आहे की तुम्हाला आता माहितीच आहे की नवरात्र सुरू आहे आणि दरवर्षीप्रमाणे दरवर्षी आई नाशिकमध्ये जितक्या जितक्या देवीची मंदिरं आहेत, जिथे जिथे जाऊ शकतो तिथे तिथे जाऊन ती देवीच्या ओट्या भरते. तर आज आम्ही चाललो आहे आमच्या घराच्या जवळच्या असलेल्या मंदिरांमध्ये. तर कुठल्या मंदिरांमध्ये जाणार आहे, तिथे ओटी भरणार आहे, जे काय आहे, काय डेकोरेशन केलं आहे, काही आहे, तर ते सगळं मी तिथे पोहोचल्यानंतर शूट करून दाखवणारच आहे. तर स्टे ट्यून गाईज त्याच्यासाठी. आणि आजचा प्रश्न असा आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की देवीचा प्रसिद्ध जोगवा आहे अनादी निर्गुण. तर हा जोगवा कोणी लिहिलेला आहे, हा आजचा प्रश्न आहे. आणि आता आम्ही चाललो आहे देवीच्या मंदिरात. तर स्टे ट्यून्ड, भेटूयात मंदिरात. बाय. तर काहीच आम्ही परत आलो आहे. परवा संध्याकाळच्या सांडव्यावरच्या देवीच्या मंदिरात आलो होतो तिथे. फक्त आत्ता वेळ सकाळची आहे आणि आम्ही ओटी भरायला आलो आहे. आणि म्हणजे तुम्ही बघू शकता सकाळचं वातावरण काय आहे, अतिशय छान आहे. आणि तुम्ही म्हणाल की मागच्या वेळेला पण मी व्हॉइस ओव्हर दिला होता आणि आत्ता पण देते. तर त्याचं कारण असं आहे ना की इथे मंत्र वगैरे चालू आहेत आणि त्याच्यामुळे मला तिथे काही रेकॉर्डिंग करता नाही येते. म्हणून म्हणजे काहीच मला माझा आवाजच माझ्यापर्यंत येत नव्हता, एक तर गर्दीचा आणि ह्याचा आवाज असल्यामुळे. म्हणून मी व्हॉइस ओव्हर देते. तर सांडव्यावरच्या देवीच्या दर्शनानंतर आम्ही इथे जवळच तिथून थोडंसं असं वॉकेबल डिस्टन्सलाच आहे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे, राम मंदिराच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला पश्चिम दरवाजाच्या. तर आम्ही तिथे आलो आहे. आणि जुन्या काळी म्हणजे जुन्या काळाचंच मंदिर आहे हे. आणि हे एका वाड्यात आहे, म्हणजे वाडा टाईप जागा आहे तशात आहे. त्याचं बांधकाम पण वाड्यासारखंच आहे. आणि आम्ही आधी जेव्हा यायचो लॉकडाऊनच्या आधी, तेव्हा हे प्रॉपर वाड्यातलं असं जुनं एकदम मंदिर होतं. आणि आता असं झालं आहे की आता त्यांनी आत्ताच रिनोव्हेशन केलं लॉकडाऊननंतर, त्यामुळे ते नवीन झालं. छान तिथे बसायला ओसऱ्या वगैरे आहेत त्यांनी हे केलेल्या. आणि आज सगळ्यात म्हणजे मंदिरात आल्यानंतर आपण मंदिराचं रिनोव्हेशन जे केलं आहे ते तर म्हणजे आकर्षक भाग होतात की जेव्हा हे चेंज केलं ते चेंज केलं. पण त्यामध्ये सगळ्यात जास्त आज सुंदर काही दिसत असेल तर ज्यांचा मान आहे ती विठ्ठल रखुमाईची मूर्ती आज अतिशय लाल रंगात अतिशय सुंदर दिसत होती. सो गाईज, आज करायला काहीच नव्हतं माझ्याकडे आणि कोणीच नव्हतं, मी एकटीच होते. सो मी गच्चीवर आले आणि इतका सुंदर व्ह्यू दिसतो आहे. आणि 7 मजली बिल्डिंग असल्याचा आणि आपली टेरेस 8व्या मजल्यावर असल्याचा जी काही मजा आहे ना ती मी तुम्हाला दाखवते. आणि सगळ्यात आधी 7 मजली इमारत असल्याचा सगळ्यात जास्त फायदा होतो तो म्हणजे सनसेट बघण्यासाठी कुठे डोंगरावर जायची गरज पडत नाही आपल्याला. हा बघा सनसेट. मी आत्ता गच्चीवर आले, इतका वेळ वातावरण इतकं छान होतं, ऊन सावली असं वातावरण होतं. आता जस्ट गच्चीवर आले तर बहुतेक ते ढगांनाही आवडलेलं दिसत नाही आहे. हे बघा किती एकदम म्हणजे एक मोठा ढग आहे जो आमच्या बिल्डिंगच्या वर फिरतो. हा बघा, दिसत असेल तुम्हाला, हा बघा. हा जो मोठा ढग आहे ना, हा आमच्याच बिल्डिंगच्या वर फिरतो आहे. आणि टपा 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 मोठमोठाले पावसाचे थेंब 5 मिनटं पण नसले झाले मला वर येऊन, आणि पाऊस येतो आहे. आणि त्याचबरोबर ना पावसाळा झालेला आहे, म्हणजे असा अर्धवट ऋतू आहे. आणि त्या सीझनमध्ये हे बघा इतकं सुंदर दृश्य दिसतं आमच्या टेरेसवरून की म्हणजे वा. एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उंचावर असल्यामुळे आमच्या टेरेसवरनं जवळजवळ निम्म्याच्यावर नाशिक दिसतं. आणि त्यात आमच्या घराच्या आजूबाजूला प्रचंड झाडी आहे, अशी ग्रीनरी आहे. त्याच्यामुळे एखाद्या गच्चीवर आलं की हिल स्टेशनवर आल्यासारखं वाटतं आम्हाला. आणि मागे मी दाखवली होती गच्ची, पण तेव्हा उन्हाळा म्हणजे असं ऊन वगैरे होतं. पावसाळ्यानंतर आमच्या गच्चीवरून दिसणारं हे अतिशय रमणीय दृश्य आहे. आणि जिकडे बघाल नजर जाईल ह्या साईडला सगळी झाडी आहे, रस्ता आहे. आणि ह्या साईडला बघितलं तर नजर जाईल तिथे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला झाडीच दिसते. सो आय लव्ह इट. म्हणजे मला जेव्हाही वेळ मिळतो तेव्हा मी गच्चीवर येते आणि हे सगळं दृश्य बघत बसते. काही कामं नसली किंवा काही टाईमपास करायचा असला की मी हमखास गच्चीवर येतेच होते, कारण इतकं सुंदर दृश्य कोण मिस करेल मित्रांनो.
तर काय आत्ता मी तुम्हाला सनसेट दाखवलं आणि सांगितलं की पाऊस खूप जोरात म्हणजे पाऊस पडायला सुरुवात झाली आहे आणि व्यवस्थित पाऊस पडायला लागल्यामुळे मला टेरेसवर फिरण्याची जी माझी इच्छा होती ती अपूर्ण राहिली आणि मी इथे शेड आहे आमच्या इथे टेरेसला, तर तिथे येऊन थांबले आणि तिथून रेकॉर्डिंग करते. तर दोन महत्त्वाच्या गोष्टी की कालच्या व्हिडिओमध्ये काही व्हिडिओज आहेत ते थोडेसे ब्लर आणि थोडेसे असे पांढरट आलेले आहेत. तर त्याचं कारण असं होतं की मोबाईलच्या कॅमेऱ्यावर खूप असं बाष्प जमल्यासारखं झालं होतं, त्याच्यामुळे ते व्हाईट दिसत होते आणि त्याच्यामुळे तो व्हिडिओ तसा आलेला आहे. सो सॉरी फॉर दॅट की तुम्हाला ते विजिबिलिटी थोडीशी इश्यू होत होता विजिबिलिटीचा त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आता सध्या नवरात्र चालू आहे, काहीतरी महत्त्वाची म्हणजे सांगायचं असं की खूप जणं म्हणतात की अतरंगी व्लॉग्स आहे, मग काहीतरी अतरंगी करा, काहीतरी वेगळं करा. तर बट ऑब्व्हियसली व्लॉगचं नाव ते आहे आणि आपण तसंच काहीतरी करण्याच्या अनुषंगाने व्लॉग सुरू केला आहे. पण आपण 365 दिवस काहीतरी वेगळंच करत असतो. म्हणजे काहीतरी आपण कुठेतरी फिरायला जात असतो किंवा मग आपण कुठेतरी अजून काहीतरी काय म्हणतात त्याला, कुठेतरी प्रँक करतो आहे, कुठेतरी काही चॅलेंज करतो आहे, कुठलं तरी शूट करतो आहे, असं चालू असतं. त्याच्यामुळे जेव्हा हे सणांचे दिवस म्हणजे आता अगदी श्रावण महिना असेल किंवा मग गणपती असतील किंवा मग आता नवरात्र, हे सणांचे दिवस आहेत आणि ह्या दिवसांमध्ये आपल्याला कुठेतरी म्हणजे आपल्या संस्कृतीची ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत किंवा ज्या आपल्याला आपण काय म्हणू शकतो की आपल्याला माहिती करून घ्याव्यात नव्याने, अशा गोष्टी आहेत. तर त्या ह्या सणांच्या निमित्ताने, त्या म्हणजे गणपतीच्या निमित्ताने गणपतीबद्दल, श्रावणाच्या निमित्ताने महादेवाबद्दल किंवा आता नवरात्र चालू आहे तर त्या निमित्ताने देवीबद्दल, अशा ह्या सगळ्या गोष्टी आपण माहिती करून घेऊ शकतो. सो त्याच्यामुळे आत्ताच्या व्लॉग्समध्ये खूप काही असं चॅलेंज म्हणा किंवा मग काय म्हणता येईल त्याला, काही प्रँक केला आहे किंवा काहीतरी वेगळं शूटिंग केलं आहे, असं काही न करता मी हे स्पेशली करते की आपण कुठल्या देवळांमध्ये जातो. एक तर डेली रुटीन आपण काय काय करतो हे तर आपण सांगतोच बऱ्याचदा. तर त्याचबरोबर माझं असं हे होतं की अरे यार हे केस मध्ये येत आहेत, वारं सुटलं आहे खूप त्याच्यामुळे. तर त्यामुळे माझं असं होतं की ह्याच्यात कमी शूट झालं, कमी दाखवलं गेलं तुम्हाला तरीसुद्धा चालेल, पण असं हे दाखवलं गेलं पाहिजे, काय म्हणता येईल त्याला, की कुठली देवळं आहेत नाशिकच्या आसपास किंवा मग काय त्यावेळेला वातावरण असतं मंदिरांमध्ये वगैरे. कारण सहसा आपण मग सणवार सोडले किंवा हे असे काही विशेष दिवस सोडले तर आपण मंदिरांमध्ये सहसा फारसं जात नाही, फारशी ती गर्दी दिसत नाही, फारशी ती एक जी आपण म्हणतो ना फेस्टिव्ह वाईब जी असते ती दिसत नाही. नवरात्री वाईब्स आता सुरू आहेत सगळीकडे, म्हणजे ज्या दिवशी जो रंग असेल त्या रंगाचे कपडे सगळ्यांनी घातलेले असतात आणि ते खूप छान वाटतं बघायला. आणि म्हणून मग स्पेशली नवरात्रामध्ये व्लॉग्स छोटे होतात, म्हणजे कालचाही व्लॉग छोटा झाला, आजचाही छोटा होईल. तर स्पेशली व्लॉग छोटे झाले ना तरीसुद्धा चालेल, पण बाकीच्या गोष्टींवर फोकस करणं, कारण आपण बाकीच्या गोष्टी कायम करतो, तर बाकीच्या गोष्टींवर फोकस करण्यापेक्षा ह्या नवरात्र ह्या गोष्टींवर मी जास्त फोकस करते. सो प्लीज डोंट माइंड त्या गोष्टीसाठी. सो आता आज आम्ही 3 मंदिरांमध्ये गेलो होतो, त्यातल्या 2 मंदिरांचं शूट म्हणजे 2 मंदिरांमध्ये मला शूट करता आलं. एका मंदिरात, राम मंदिरामध्ये शूट करायला मनाई आहे, त्यामुळे तिथे मला शूट काहीच करता आलं नाही. सो त्याचं शूट मी याच्यात टाकलेलं नाही आहे. आणि मग आता उद्या आम्ही बघू कुठल्या मंदिरात जातो. लेट्स सी उद्या काय ठरतं आहे, उद्या कसं कुठे जाणं होतं आहे ते. त्याचा मी नक्कीच त्याच्यावर मी नक्कीच व्हिडिओज टाकेल की तिथे काय आहे, कशी सजावट आहे वगैरेची. आणि आजचा प्रश्न, तर आज मी विचारलं होतं की अनादी निर्गुण ही देवीचा जो जोगवा आहे, खूप प्रसिद्ध जोगवा आहे, तर तो कोणी लिहिलेला आहे, तर तो संत एकनाथ महाराजांनी लिहिलेला आहे, देवीचा जोगवा अनादी निर्गुण. आणि तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा. लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. डोंट फॉरगेट टू हिट द बेल आयकन. आणि उद्या कुठल्या मंदिरात जातोय ते उद्या सांगेल. स्टे ट्यून्ड. आजताला बिस्ता. बाय बाय.